नमस्कार श्रोत्यांनो, आपण पाहताय चॅनल DC समाधान. कष्टाचं पीठ या कथासंग्रहातील 5वी कथा आपण सादर करतोय. कथेचं नाव आहे नवऱ्याला झाला बाहेरचा झटका. उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. मी आपला आंब्याच्या गार सावलीला तंबाखूची चंची काढून तंबाखूला चुना लावून मळीत होतो. इतक्यात घामानं पार डबडबून गेलेला गारीगारवाला थंडगार गारीगार घ्या म्हणून ओरडत आला. मी त्याला म्हणलं, अरे गारगारवाल्या, तो सोऱ्या आग वाकाया लागला, जरा येळ विश्रांती घ्यावा, ये माठातलं थंडगार पाणी पिया आणि बस जराशी सावलीला. तो म्हणला, सभा तात्या, आमचा धंद्याचा टाईम हाय, बसून कसं चालल, 4-2 आणे गोळा करीत फिरावं लागतं. तुमचं बरं आहे, तुम्ही शेतकरी राजा, मनाला वाटलं तेव्हा बसावं, नाहीतर काम करावं. अरे भाऊ, आमचं शेतकऱ्याचं उन्हातानाचं, थंडी वाऱ्याचं आणि पाण्या पावसाचं अक्षी काम चालू असतं. वावरातलं कष्ट आमच्या 5वीलाच पुंजलेली असतात. अहो आपसाबा तात्या, तुम्ही शेतकरी वावरात राबतो म्हणून समद्यासनी भाकर मिळते ना व, असं म्हणून गारीगारवाल्यानं आंब्याच्या खोडाला सायकल उभी करून माझ्याजवळ येऊन बसला. तशी आजूबाजूची लहान लहान पोरं गारीगाराच्या पेटीजवळ जमा झाली आणि काही पोरं त्या पेटीतून टिपकणाऱ्या थंडगार गारीगाराचं पाणी चाटू लागली. सभा तात्या, गहू तयार करायचं आहे वाटतं. वय वय, गहू गोळा करून पेंड्यांची घरी लावली, पर लाईट नाही म्हणून मशीनवाल्या स्वामानं मशीन जोडलं नाही. लाईट आली म्हणजे होईल चालू, तवर ऊन बी टळते या. इतक्यात रानू आला आणि म्हणला, आप्पा लाईट आली या. स्वामानं बी बिगीनं आला. त्यानं वायरी जोडल्या. म्या उठलो आणि गारीगारवाला बी उठला. तो म्हणला, तात्या, तुम्हाला बी आराम नाही मिळाला. अरे भाऊ, आमासनी आराम मासनात गेल्यावर मिळेल, तोवर आराम मिळायचा नाही. हावसा घमेलं पाट्या पोते घेऊन खळ्यात आली. स्वामानं मशीनचं बटन दाबलं आणि मशीन चालू झालं. म्या मशीनमध्ये गावाच्या पेंड्या घालायला उभा राहिलो. हावसा पेंड्या देत होती आणि आमची मोठी पोरगी रंगू गावाचे भरलेले घमेलं पोत्यात रिचत होती. सोन्यासारखी पिवळी धमकदार घामेल्यात चमकत होती. 1-2 पोते भरले आणि लाईटीनं झटका मारला. घटका भरांना पुण्यांदा लाईट आली. 2 दिवसात समदा गहू तयार झाला. पोते शिवून घराच्या वट्ट्यावर पोत्याची ठिक्की लावून दिली. अशा खळ्याच्या पाळीला गावामध्ये हाळीपाटी करणारं, मिठाई, गारीगारवालं, आईस्क्रीमवालं, असे एक ना अनेक वस्तू विकणारे आणि भविष्य सांगणारे बी यायचे. दुपारच्याला सूर्य आग वाकायचा, तवा उन्हाचा कर झाला की साऱ्या अंगाची लाही व्हायची. शेतकरी आणि काबड कष्ट करणारी मजूर बी सावलीला इसावा घ्यायची. एकदा मी असंच गार बाबळीच्या सावलीला बसलो. कापडात बांधून आणलेली भाकर सोडली. भाकरीबरोबर खायला आणलेलं तवलीतलं कोड्यास, ताक, येळणीमध्ये लसणाची लाल चटणी आणि प्यायला मातीच्या गेळ्यातलं गार पाणी. आंबट ताकाचा फुरका मारला म्हणजे तोंड एकदम आंबट पडायचं. तवा येळणीतल्या लसणाच्या चटणीनं बोट भरून चाटायची. तिखट मिरचीमुळं आंबट ताकाचा पार खसखस मोडायचा. त्या मिरचीमुळं नाकात डोळ्यातून पाणी टिपकायचं. मग धोतराच्या स्वाग्यानं तोंड पुसायचो. जेवण झाल्यावर काळी आईच्या मांडीवर एखादा डुकला घ्यायचा. परत नांगर धरायचा. अंधार पडायला लागल्यावर घरला यायचं. असा नित्यनेम असायचा. दुसऱ्या दिवशी मी काम आठवून आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो. इतक्यात शिरपा आला आणि मला म्हणला, अरे तात्या, तुझ्या घरी भविष्य सांगणारा आला होता. काकून त्याला 2 पायला गहू बी दिल्यात. का रे शिरपा, नुसतं भविष्य सांगायचं 2 पायला गहू? वय वय तात्या. शिरपा घरला गेल्यावर पाहतो हावशीचा बेत. अरे ते धान्य तयार करायला किती कष्ट पडतात. तात्या, म्या बी तिथंच होतो. हावसा काकूची काय बी चूक नाही. धोंडा तात्यानंच गहू द्यायला सांगितलं होतं. गडद पडल्यावर म्या आणि शिरपा माझ्या गाडीत कडबा घेऊन घरला आलो. शिरपा चारा घेऊन त्याच्या जित्रावणला टाकायला गेला. तवर म्या बी बैल गावानीला बांधून त्यांना चारा टाकला. हात पाय
तोंड धुवून वट्ट्यावर गोधडीवर जरा लवणलो, हावशी पाणी घेऊन आली आणि चहा बी घेऊन आली. मी एक तांब्या पाणी घशात घाटा ओतला आणि गुळाचा कडक चहाचा झुरका मारला. इतक्यात शिरपा बी येऊन बसला. मी हावशीला म्हणलं, का रे हावशे, आपल्या घरला भविष्य भविष्य आला होता म्हण. अहो दुपारी मी खळ्यात गावऱ्याचं डाला आणायला गेलती. डालं घेऊन आले तर वाट्या पुढं भविष्य सांगणारा उभा होता. आपल्या म्हाताऱ्याकून तंबाखू घेऊन खात होता. गावाची ठिक्की पाहून तो भविष्य सांगायला लागला. गल्लीतल्या आया बाया जमा झाल्या. तेव्हा इथं शिरपा बी होता की, हे शिरपा, आता तूच सांग त्यांना काय सांगायचं ते. सभातात्या, तो बाबा या गावाच्या ठिकीकडे पाहून भविष्य सांगायला लागला. ते म्हणला, मालकीनबाई, औंदा काळी आईनं भरभरून धान्य दिलंया. पर मध्येच तो बाबा थांबला. मग काकूने विचारलं, का हो बाबा, पर काय? तर तो बाबा पुढं म्हणला, लक्ष्मीचा गारका फिरला आई. मध्यंतरी केवढी मोठी म्हस मिली, तुया घराला करणी केली या. काकू म्हणली, करणी म्हणजे? वय वय, करणी केली आई. ती करणी कशी केली बाबा? अरे आई, आवसाच्या रातीला बाबऱ्या भाटाची, तोबऱ्या गालाची, चपट्या नाकाची, बसक्या कपाळाची बुटकी चटकीन होती. आवसाच्या रातीला तिनं तुया अंगणात सातू उडीत आणि सुया खावलेलं लिंबू पुरलं. ते लिंबू तुझ्या नवऱ्याच्या वलांड्यात गेलं बाई, आणि त्याच्यामुळं त्याला बाहेरचा झटका झाला. अहो बाबा, मायावाला धनी आव सापूनवाला लय बी थरल्यागत करत्यात. त्या दिवशी घरामध्ये कोणाशी ते पीरमाना बोलत बी नाही, नुसतं शा देतात. आई, तुझ्या नवऱ्याला बाहेरचा गालफडा झालेला आहे. बाहेरचा त्याला झटका बसलाय. त्याला चहामध्ये औषध घातलं आहे, म्हणून तुझ्यावाला मालक आव सापूनवाला बिथरल्यागत करतोय. काकू म्हणली, बाबा, संसारात आम्हाला सुखच पडत नाही, जनावरांनी बी सुख पडत नाही. मागच्या वर्षात मोठी म्हस गेली. मागच्या महिन्यामध्ये एक रेडी बी मिली बघा. इरीचं पाणी बी कमी झालं. एवढं कष्ट करून बी घरात पायका पुरत नाही. काय करावं बाबा आम्ही? बरोबर आहे आई, तुम्ही लय राबता. हा बाबा, कोंबडं कोकल्यापासून तर रात्री जेवण येळी पवतर काम चालू असतं. आवाई, पुढं कमी होता माग हा, पुढं कमी होता माग हा. पत्त्यावानी पायका येतो, पत्त्यावानी पायका जातो, पर पायक्याला पायका लागत नाही. एवढं धान्य कमून बी सालचंदी लागत नाही. बाबा, एकदम खरंच आहे. एवढं धान्य होऊन बी सालचंदी पुरत नाही. आवाई, लक्ष्मीचा फेरा फिरला म्हणून वर्षाच्या अखेरला धान्याची बी निपूर येते. हे ऐकून तात्या म्हणला, बाबा, प्रत्येक वर्षाला नुसतं खड्डेच पडत्यात. कधी पाऊस नाही तर कधी पीक आल्यावर अवकाळी पाऊस पिकासनी पार धुवून येतो. काय करावं बाबा? तर तो बाबा म्हणला, पाटील, तुम्ही राजाच्या तोलामोलाची माणसं आहेत, पर पार गांगरून गेलासा. पोटातलं होटात येतं पण बोलता येत नाही. लोकच देणदारी जादा झाली बाबा. तात्यानं समज भविष्य ऐकलं आणि जाड भिंगाचा चष्मा बोटानं नाकावरून सरकत तो बाबाला म्हणला, का रे शिरपा, काय म्हणला तात्या? तात्या त्या बाबाला म्हणला, देवा, बरोबर सांगितलंच भविष्य. आवसापून आल्यावर महावाला साबड्या बी लय बी थरल्यागत करतो. 1 महिना झाला, केवढी मोठी रेडी मिली बघा. मागल्या वर्षाला एवढं धान्य होऊन बी वर्षाच्या शेवटाला धान्याची निपूर आली होती. पेरणीला बाजारातून आणलेला बैल बसका निघाला आणि मागल्या हप्त्यात नातीचं लगीन जमिवलं. पर नवरदेवाच्या बापानं मायंदळ हुंडा आणि सोनं मागितलं. तेव्हा ते लगीन बी मोडलं. देवानं काय लिहिलं नशिबात काय बी ठाव नाही. समजा नुकसानच नुकसान आहे. माणसाच्या जिंदगानीचं काय बी खरं नाही. तेव्हा तो बाबा म्हणला, दोंडा तात्या, अवकाळ्याचा गारका फिरलाय म्हणून संसार सुधाराया वाव नाही. पर काकूना विचारलं, का हो बाबा, या गारक्यातून वाचायला काहीतरी मार्ग असेल नव? तर हाय की. तो बाबा गव्हाच्या ठिक्कीकडे पाहत म्हणला, 2 पायल्या गहू आणि एखादं जुनं पुराणं कापड दिल्यावर इलाज हाय आई. तेव्हा तात्या म्हणला, हौसा,
देऊन टाक 2 पायल्या गहू. अरे काय इलाज सांगितला सा ते तर सांगसाल का नाही. तो बाबा म्हणला, आई तू ह्या नवऱ्याला 5 आयतवार धरायला सांग. हां, रुपया घे आणि देवाऱ्यात ठेव. वावराच्या बांधावर म्हसोबा आहे, त्याला 5 नारळ फोडा, म्हणजे समज व्यवस्थित होईल बघा. इतक्यात रानू आला आणि तो म्हणला माझं बी भविष्य पाहायचं. आणि मग रानूचं भविष्य बी त्या बाबानं सांगितलं की तो शाळा शिकून मोठा साहेब होणार आहे म्हणून. आणि पुढल्या आयतवारी आपल्या रंगूचं लगीन बी जमणार असं बी त्या बाबानं भविष्य सांगितलं. मग हौसा काकूनं पोत्यातून 2 पायल्या पिवळं धमक धान्य गहू काढून बाबाच्या झोळीमध्ये टाकले आणि पुढल्या वर्षाला बरकत होईल, मांदळ धान्य पिकल, सारा आनंदी आनंद होईल असा आशीर्वाद देऊन बाबा 2 पायल्या गहू घेऊन गेला. कथा संपली. मित्रांनो, या कथेला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक करा. पुढची कथा पुढच्या भागामध्ये. नमस्कार.